नमस्कार, आपका टुडे इंडिया न्यूज चैनल में स्वागत है। अब नजर डालते हैं आज की ताजा खबरों पर। एक छोटे से गांव की लड़की बनी राज्य इनकम टैक्स सहायक अधिकारी। गढ़चिरौली जिले के एटापल्ली तहसील से दूरदराज के घनघोर जंगल के अंदर के नक्सल प्रभावित बिडरी गांव की रहने वाली गरीब घर की लड़की कृमारी अश्विनी अशोक डोनारकर एमपीएससी की परीक्षा सफलतापूर्वक पास कर मुंबई के माझगांव डाकिया राज्य इनकम टैक्स सहायक अधिकारी बनी। इससे पूरे इलाके में खुशी का माहौल है। देखा जाए तो जिस गांव में अश्विनी रहती है उस गांव में जाने के लिए सही रास्ता नहीं, ग्राम पंचायत नहीं, नेटवर्क बस नहीं है तथा बिजली भी कब जाएंगी पता भी नहीं चलता। गांव में सिर्फ 7वीं कक्षा तक की स्कूल है। ऐसी स्थिति में अश्विनी सफल हुई। उसे शुभकामनाएं देने के लिए कोठारी के भांते भगीरथ जी, राष्ट्रीय मानवाधिकार संगठन के प्रदेश अध्यक्ष प्रणय खुने, विदर्भ अध्यक्ष जावेद अली, जिला अध्यक्ष रमेश अधिकारी, तालुका अध्यक्ष भीमराव वनकर, सुरेश दुर्गे, आसुक्कर साहेब, हेमू नाकाडे, हर्षल वासेका आदि उपस्थित थे और इस समय उन्होंने अपने विचार व्यक्त किए। बिडरी गावात माननीय राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे पदाधिकारी प्रणयभाऊ खुने, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हे या अतिशय जंगलातून पाण्यातून आपल्या कर्रेम्या गावाकडे जात असताना व त्या ठिकाणी एक PhD झालेली मुलगी आहे। ती दिल्लीमध्ये तिचा नंबर लागलेला आहे। एक चांगला उत्कृष्ट ऑफिसर म्हणून ती आज काही दिवसात जॉईन होणार आहे। तर आम्ही या घन्या जंगलामधून अतिशय घनदाट जंगलातून आम्ही त्या मुलीच्या गावी जात आहोत आणि म्हणूनच तिला एक शाबाशी देण्यासाठी, तिचं प्रोत्साहन वाढवण्यासाठी आम्ही मानवाधिकार संघटनेच्या वतीनं आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। मी काही प्रश्न विचारतो जे या समाजातील मुलांमुलींसाठी खरोखरच प्रोत्साहन देण्यासारखा असेल। तर अश्विनीजी, एक प्रश्न असा आहे की तुम्ही तुमचा हा छोटासा प्रवास, जो खडतर शिक्षणाचा प्रवास तुम्ही घेतलेला आहे, कारण आज आम्ही येताना आमची गाडी दोनदा फसली, रस्ते बरोबर नाही, मुख्य रस्त्यावरून गवत झालेला आहे। म्हणजे अशा परिस्थितीमध्ये तुम्ही ज्या पदावर पोहोचले त्याच्याबद्दल तुम्हाला काय म्हणावं असं वाटतं? प्रवास तर सोपा नव्हता, पण अशक्यही नव्हतं। प्रयत्न करत गेले मी, म्हणजे माझे जेवढं जमलं तेवढं ऑनेस्टली मी ट्राय केलेलं। आई वडिलांचा सपोर्ट नेहमीच होता, कुकर आम्ही आहो पाठीशी। वडील माझे जास्त शिकलेले नाही, पण शांत आणि समंजस स्वभाव आणि नेहमीच एक सपोर्ट सिस्टीम म्हणून माझ्या पाठीशी उभे असलेले माझे आई वडील, त्यांचं प्रेरणा आणि त्यांनी सांगितलेला मार्ग, त्याच्यातनं म्हणजे मी प्रत्येक माझ्या रस्त्यावरील अडचणी पार करत गेले आणि मी अचीव केलं, ते खूप मोठं अचीव केलं असं मी म्हणणार नाही। माझे आता पण प्रयत्न चालूच आहेत, पण जे केलं त्याचा एक सार्थ अभिमान वाटते की काहीतरी केलंय, काहीतरी अचीव केलंय। आणि या भागातल्या लोकांना तर मी हे सांगू इच्छितो की आपल्याला ज्या भागात आहोत आपण तिथनं बाहेर पडणे हे सोपं नाही, पण आपण त्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे। योग्य डायरेक्शनने आपण प्रयत्न केले की नक्कीच काहीतरी मार्ग निघेल आणि आपल्याला पाहिजे ते आपण मिळवू शकू। मानवाधिकार संघटनेच्या वतीने एक शील्ड आणि पुष्पगुच्छ देऊन मी या ठिकाणी आमच्या सोबत आलेले आदरणीय भांते भगीरथजी आणि आमचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष माननीय प्रणयजी खुने साहेब, जावेदजी यांना विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ आणि शील्ड देऊन त्यांचा सत्कार करावा। टुडे इंडिया न्यूज चैनल को भारत के हर शहर से संवाददाता चाहिए। आपके अंदर बोलने की कला है तो आप भी एक अच्छे पत्रकार बन सकते हैं। आपसे गुजारिश है कि आपके अपने न्यूज चैनल को लाइक, शेयर और सब्सक्राइब करिए। आपका बहुत बहुत शुक्रिया।